मुंबई में 26 मई को हुई भारी बारिश और जलभराव को लेकर भाजपा नेता और केंद्रीय मंत्री नारायण राणे ने आज एक प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित की। इस दौरान उन्होंने महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे और उनके बेटे आदित्य ठाकरे पर तीखा हमला बोला। मुंबईमध्ये अतिवृष्टी झाली आणि विरोधकांमध्ये हाहाकार उडालेला आहे। सर्व पत्रकारांना फार बिझी करून टाकलेला आहे आणि फोटोग्राफरना जास्त। या 26 मे 25 रोजी 253 मिलीमीटर पाऊस पडला मुंबईत पडला। एक आठवण करून देतो, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय कोण आहेत ते, त्यांना 26 जुलै 2005 रोजी मुंबई शहरात 944 मिलीमीटर पाऊस पडला होता। 27 तारीखला उद्धव ठाकरेंचा वाढदिवस, बरोबर ना? हा 944 मिली इतका पाऊस त्यांची राजवट असताना पडला, त्या मुंबई बुडली नव्हती आणि आता 253 मुंबई बुडली। काय किती भयानक वाक्य। आणि तो कुठेही गेला तर सगळे मीडिया फोटो घेऊन, बघा हे इथे पाणी, पूर इथे। मला माहिती आहे हो, मी फार एवढ्या वर्ष, म्हणजे मोर दॅन 60 वर्ष तर मला या क्षेत्रात झाली। अनेक वेळेला ना हे फोटो आहे ना, मागच्या जेव्हा पूर आलेला असतो, हिंदमाता भरलेली असती, तेव्हाचे फोटो आताही दाखवता येतात। हे मी पाहिलंय सगळे अनेक वेळ। बाबा किती हिंदमाताच हे झालं, अमुक झालं, तमुक झालं, मुंबई बुडली, काय काय वाक्य। माझे सर्व टिपण्या त्या या आदित्य ठाकरे काल बोलला ना, जिथे जिथे जाऊन आहे। आणि आज सकाळची प्रेस पण आहे। या आदित्य ठाकरेला सांगायचं मला की ज्या वेळेस 2005 साली कोणाची महानगरपालिकेत सत्ता होती, काय उपाययोजना केली? तेव्हा मिठी नदी नव्हती का? आता मिठी नदी आली तेव्हा साफ केलं होतं का तुम्ही मिठी नदी? तरी पण पाणी का भरलं? आजूबाजूच्या गोडाऊन पासून, सगळी बाजूला गोडाऊनच आहे हो सगळी, वस्त्यांमध्ये का पाणी गेलं? आठवण कर म्हणा, किती वयाचा होतास? काही बोलतो येईल ते। महानगरपालिका तोंडावर आहे, त्याला वाटतं परत कमाईचं साधन निर्माण करण्यासाठी कालचे प्रकार करतोय तू। मी काढणारच सगळं। 2085 ला मी नगरसेवक झालो। 1985 साली मी नगरसेवक झालो शिवसेनेचा। नंतर बीएसटी चेअरमन पण झालो शिवसेनेचा। लगत 3 वर्ष आदित्य ठाकरे तेव्हा काय चालवत होतं महानगरपालिकेत? तू नव्हता, मी होतो, मला माहिती आहे ना काय चालवायचं, कुठे काय पोचवावं लागत होतं, कुठून आदेश यायचे, टक्केवारी किती असायची, तुला काहीच माहित नाही रे। हा ना, आता संजय राऊत आहे ना बडबड, तो शिवसेनेत नव्हता, लोकप्रभामध्ये होता, बाळासाहेबांविरुद्ध बोलायचा। नंतर शिवसेनेत आला, सामना आल्यावर संपादक, शिवसेनेत प्रवेश नाही, संपादक म्हणून आला। लोकप्रभात असताना जे लेख मी प्रसिद्ध केले अनेक वेळेला, आता परत करेन। कपडे उतरीन बोलला, माझ्या नादा लागाल तर, लिहिलेला आहे लोकप्रभामध्ये, लेखाची कॉपी आहे माझ्याकडे। तोच आता उद्धव आणि त्याच्यासाठी धावून आलाय। सकाळी सकाळी उठला काय धावतो प्रेसकडे, ठरलेले लोक। अहो, भ्रष्टाचार आणि उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्या रक्तात भिनलाय। यांचे विचार 85 अगोदरचे आहेत, यांचे इन्कम टॅक्स रिटर्न काढावं, काय उत्पन्न होतं, चला काढा उद्धव ठाकरेचं आणि आदित्य ठाकरेचं। 1985 सालचं इन्कम टॅक्स रिटर्न काढा, काय उत्पन्न होतं, काय व्यवसाय होते, महिन्याचं उत्पन्न काय, मर्सिडीज फिरवणं एवढं होतं का? नाही हो, मी बघितले याची अवस्था।
माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने स्वतःची कारकीर्द सांगा, तुमचं कर्तृत्व सांगा. 2.5 वर्ष ना ती बाळासाहेबांच्या नावामुळे शरद पवार साहेबांनी दिलं. बावळट मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या राजकारणात कोणी नव्हता, हा झाला. एवढा बुद्धू, ज्याला फायनान्स माहित नाही, प्रशासन माहित नाही, विकास कसा शेतकऱ्यांचा असतो, उद्योगाचा कसा असतो, रोजगार कसे निर्माण करतात, काही माहित नाही. असं झालं. ठीक आहे, झाला, लागला शिक्का. अरे तू पावसाबद्दल तू सांग, बोल. उद्धव ठाकरेची माझ्याकडे हे सामना मोदी फडणवीस मिंदे यांच्यात चमकोगिरीच्या पोलखोल, शेकडो कोटी रुपये पाण्यात, भुयारी मेट्रो बुडाली. शिवसैनिकांनो, मुंबईकरांच्या मध्यस्थी रस्त्यावर उतरा. आज चालता येत नाही हो, एवढे शिवसैनिक रस्त्यावर आहेत, एकही दिसत नाही. पुढचा वाक्य माझा एकही दिसत नाही. ते एक सारखा फोटो मात्र तोच येतो सामनात. कधी काढलेला माहित नाही, तेव्हा असे गाल नव्हते, आता तसे नव्हते, आता वेगळं झाले, आत गेले बरेच. फार जुना तरुणपणाचा. कोण आहे समोर? एकही नाही. शिवसैनिक तू सांगतो आणि रस्त्यावर लोकांना वाचवतोय, असं एकतरी आहे का? एकतरी प्रसंग का नाही फोटो दाखवला, याचा प्राण वाचवला बुडता बुडता. या हे ना पहिल्या वेळेला ही जी हे झाली, 944 इंच पाऊस पडला, अतिवृष्टी झाली, त्यावेळेला हायवेने जातात चुनापटी समोर एक माणूस गटारात जात होता, समोर जाणाऱ्यांनी पकडलं आणि वाचवलं. त्याला वाचवणं म्हणतात. झाला होता, नाले दिसत नव्हते ना, पाणी हायवेवर होतं, वाचव. असं काय तुझ्या शिवसैनिकाचं शाट का? शिवसैनिक अनिल परब सतत बुडेल, गेला तर एवढं वजन झालंय. त्यामुळे बांधवानो, लोकांची दिशाभूल करतायत. मुंबई, महाराष्ट्र, आमच्या कोकणात तर 5500 मिलीमीटर पाऊस पडतो, हायएस्ट. चेरापुंजी नंतर कोकणामध्ये पाऊस पडतो तसाच समुद्राला मिळतो. विथिन हाफ एन आवर, अर्ध्या तासात मुंबईत पाऊस पडतो. हे पहिलं आहे, अजून पडणार. अजून जुलै यायचं आहे हो. जुलै ऑगस्टला जास्त पाऊस पडतो. ही सुरुवात आहे. मे महिन्यात सरकारला मदत करायची, लोकांना मदत करायची, असं मागे. मग तो युडी मिनिस्टर एकनाथ शिंदे, काय नावाने हो, तुम्हाला नावं ठेवली तर तू त्याला मराठी धड बोलता येत नाही. त्या आदित्याला तोत्रा बोलतो तो. आम्ही नक्कल केली तर काय होईल? उद्धव ठाकरेची नक्कल केली तर काय होईल? तुमच्या आधी चेहरे बघा आणि मग दुसऱ्यावर टीका करावी ना. चेहरे आरशात नीट बघा, नाही तर व्हिडिओ काढतात त्यांना सांगा, दाखवा बुद्धिमत्ता. बरं, तुम्ही आतापर्यंत बुडालेल्या किती लोकांना शिवसेना उभाटाने मदत केली? कालच्या ह्याच्यात सांगा. घरं पडली, जी काय, एक घराला एक घ्या हो, 500 रुपये घ्या आणि घर दुरुस्त करा. उद्धव, कधी गेलास आयुष्यात मदत शब्द तुझ्या राशीत आहे का उद्धव ठाकरेच्या? उगाच त्यांनी हे करू नये. सारखं त्यांनी अमित शाह आणि मोदी आठवतात. त्यांनी अजून बाळसं घेतला नाही. आदित्य ठाकरे, अमित शाह, ते असे, ते अमुक. अरे नको रे नाव घेऊ, कठीण अडचणीत येशील तू. त्यांना अजून लागू नको संजय राऊतच्या. तो काय महात्मा झाला, जेलमध्ये जाऊन आला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली, सेक्शन खाली, आणि पुस्तक काढलं. जसं काय फार कुठल्या तरी मोठ्या संग्रामात जाऊन आला देशासाठी, लोकांसाठी, आणि म्हणून पुस्तक काढलं. आणि त्याची काय कौतुक. अरे तू कशासाठी गेला? त्या पाटणकर बाईंना विचारा ना, काय काय केलंस त्या गोरेगावच्या सोसायटीत. त्याच्यावर येणार आहे मी. कोण होता? आता कांजूरगावात पहिलं घर, आताचं घर, जरा बघ जरा. कोणाविरुद्ध? अमित शाह. काय म्हणे, यांचं सरकार आहे 10.5 वर्ष,
काय केलं तुला दिसत नाही? आपला देश भारत जागतिक अर्थव्यवस्थेत आता 4थ्या नंबरवर आला. हे तुला काही कळतं का रे? खासदार आहे ना, 4थ्या नंबरवर आला जागतिक पातळीवर. 14 साली तो 14च्या आत जागतिक 14वा होता. आता आपण 4 नंबरवर आहे आणि लवकरच जर्मनीच्या पुढे जाऊ, 3 नंबरवर आपण येऊ. सांग ना बा, हे कोणी केलं? मोदींनी केलं, अमित शहा यांनी केलं. आताही पाकिस्तानच्या ह्याच्यात ही काय झालं ना, अरे जग त्याच्या जगाने पाहिलंय, एव्हिडन्स आहे. अरे अभिनंदन करता येत नसेल, भारत सरकारच्या बरोबर राहता येत नसेल, तर सरकारला विरोध करू नको ना. एखाद्या व्यक्तीला केला समजू शकतो. या उद्धव बद्दल मला खरंच काय बोल, भ्रष्टाचार बद्दल उद्धव ठाकरेंनी बोलू नये. आदित्य ठाकरेचं या दिनू मोरियाच्या कंपन्या आहेत ना, या योगो इंडिया नावाची कंपनी आहे, त्यावर कितीतरी कंपन्या आहेत. दिनू मोरिया, कदम, करो ना मल्टीप्लाय. काय आपलं प्लस करो, कितना होता है? फर्क नहीं पड़ते. कौन दोनों रास्ते से जाए कि लोग डरते कोई नहीं. बोले क्या है, अमित शाह जाते हैं. तो ये प्राइवेट लिमिटेड कंपनी नहीं चलेगी.